अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची छान पूजा झालेली आहे. तुम्ही पण सगळे स्वामींचं छान दर्शन घ्या. तर आजचा व्हिडिओ ना खास असणार आहे अशा स्वामी भक्तांसाठी की ज्यांना ना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना ती सेवा वेळेअभावी म्हणा किंवा काही विशेष गोष्टींमुळे म्हणा करता येत नाही. काही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे देखील त्यांना ती सेवा करता येत नाही. तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला ना तर असेच सगळे स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, आता स्वामींचा प्रकट दिन येतोय 20 तारखेला. येत्या 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. बऱ्याचशा स्वामी भक्तांनी सेवा चालूही केली असेल, पण आजची ना स्वामींच्या सगळ्यात जवळ आपल्याला घेऊन जाणारी सेवा ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि ती सेवा कशी करायची सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नियम वगैरे सगळं काही मी स्पष्ट असं सांगणार आहे. तर कुठली आहे ही सेवा ते अगोदर सांगून घेते, मग त्यानंतर कशी करायची, नियम काय आहेत, उद्यापन वगैरे कसं करायचं हे सांगते. तर सगळ्यांना म्हणजे ही जी सेवा आहे ना, ही सेवा केली ना की आपण स्वामींच्या जवळ जातो. आणि हे मात्र 100%. एकदा जरी आपण ही सेवा केली ना, इतकं या सेवेचं वेळ आपल्याला लागतं ना, अक्षरशः आपण ते आपोआप दुसऱ्या वेळी सेवा करायला घेतो. इतकी प्रभावी अशी सेवा आहे. आणि या सेवेने ना 100% आपल्या आयुष्यामध्ये फरक जाणवतात आपल्याला. म्हणजे असे कित्येक स्वामी भक्तांचे अनुभव आहेत. सगळ्यात आधी जेव्हा मी स्वामी सेवेला सुरुवात केली ना, स्मरणानंतर मी कुठली सेवा केली असेल तर ही सेवा. तर कोणती आहे ती सेवा? ती सेवा आहे आपलं स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण. आता 21 अध्याय असतात. आता बऱ्याच जणांचे असेही प्रश्न असतात, 1 दिवसाचं पारायण म्हणजे कसं, किती वाचायचे अध्याय वगैरे. तर सगळा व्यवस्थित व्हिडिओ ऐका, तुम्हाला सगळं मी स्पष्ट सांगणार आहे, व्यवस्थित असं सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, 1 दिवसाचं पारायण म्हणजे आपल्याला एका दिवसामध्ये जे स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे ना, ती संपूर्ण पोथी एका दिवसामध्ये वाचायची आहेत. म्हणजे सगळे 21 अध्याय म्हणजे एक पारायण, हे लक्षात घ्या. एक पारायण म्हणजे एक अध्याय असं नाही, 21 अध्याय तुम्हाला एका दिवसात वाचायचे आणि ते स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण होतं. आता कुणाच्या घरात वृद्ध माणसं वगैरे असतील, त्यांना भरपूर काम असेल, कोण ऑफिसला जात असेल, कुणाच्या घरामध्ये लहान बाळ असेल, त्यांना एकाच वेळी जर एकाच बैठकीत हे 21 अध्याय वाचता नाही ना आले, तर त्यांनी सरळ सकाळी थोडेसे अध्याय, दुपारी थोडेसे अध्याय, संध्याकाळी थोडेसे अध्याय असं वाचलं तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता सुरुवात कशी करायची हे सगळ्यात अगोदर सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळची तुमची देवपूजा करून घ्यायची, तुमची इतरही कामं करून घ्यायची. म्हणजे तुम्ही जेव्हा पोथी वाचायला बसाल ना, तेव्हा तुमच्या मनात हे येणार नाही की आता मी ते काम राहिले माझं किंवा हे राहिले ते राहिले. त्यामुळे सगळं आवरून घ्या आणि त्यानंतरच वाचनाला बसा. वाचनाला बसण्या अगोदर दिवा, अगरबत्ती, धूप जे काही तुम्ही लावत असाल, धूप किंवा अगरबत्ती काही आपल्याला लावून घ्यायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची छान पूजा करायची, स्वामींची पूजा करायची. म्हणजे तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची. स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीची देखील आपल्याला अक्षदान, हळदी कुंकू वाहून छान पूजा करायची. आता जर तुमची कुठली इच्छापूर्ती व्हावी किंवा तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील ते जर दूर व्हावीत म्हणून जर तुम्ही ही सेवा करणार असाल ना, तर संकल्प अगोदर करून घ्यायचा. संकल्प कसा करायचा नाही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्हाला तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता जर संकल्प कसा करायचा हे माहिती नसेल तर. संकल्प केल्याशिवाय कुठलीही स्वामींची सेवा ही फळास येत नाही. हा, आता तुमच्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे असं नसतंच कोणी की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे, पण बऱ्यापैकी जर तुम्ही समाधानी असाल, आयुष्यामध्ये सुखी असाल ना, आणि फक्त तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे म्हणून जर ही सेवा करायची असेल ना, तर तुम्ही नाही म्हणजे संकल्प केला ना तरी काहीच हरकत नाही. पण तुमची एखादी इच्छा असेल, इतरही काही प्रॉब्लेम असतील ना, तर ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी ना, त्यामुळे मग तुम्हाला संकल्प हा करावाच लागेल. संकल्प करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं आणि त्यामध्ये ना स्वामी स्तवन असतं, तर स्वामी स्तवन 1 वेळ वाचायचं. त्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ नामाचं जप करायचं आहे आणि त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतरच आपल्याला पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे. आता सकाळी जर तुम्हाला वेळ असेल ना, तर सकाळी तुम्ही बाकीची सगळी पूजा वगैरे करून घेऊ शकता आणि दुपारी वाचनाला सुरुवात करू शकता. म्हणजे सकाळी काय करायचं, पूजा संकल्प सगळं करून घ्यायचं, स्वामी स्तवन, स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र म्हणून घ्यायचा. आणि मग जे पोथी आहे ना ते तुम्ही दुपारनंतर म्हणजे फक्त 12 ते 12:30 या वेळेत वाचायची नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आपण ती सेवा त्या वेळेत केली तर
दत्त महाराजांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे फक्त 12 ते 12:30 ही वेळ पाळायची आणि त्यानंतर दुपारी तुम्ही वाचनाला सुरुवात केली तरी चालेल. मग दुपारी निम्मे अध्याय वाचा आणि संध्याकाळी निम्मे अध्याय वाचा. असं वाचन केलं ना तरी सुद्धा चालतं. फक्त ही सेवा मनोभावी करायची, कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता करायची. आता कसं वाचायचं हे सांगितलं. आता तुम्हाला थोडेसे नियम पण याचे सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम, तुम्ही 1 दिवसाचं पारायण करताय म्हणजे रोज करणार आहात 1 दिवसाचं किंवा गुरुवारी करणार आहात, कसंही तुम्ही करणार असाल, ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी शक्यतो 100% नॉनव्हेज टाळायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या खायचंच नाहीये, पण शक्यतो शक्य असेल ना तर घरातही बनवू नका. आणि बायचान्स घरातल्यांना हवंच असेल तर मग त्यांना बनवू द्या, त्यांना खाऊ द्या. तुम्ही अजिबात स्पर्श करू नका कशाला. आणि जर तुम्हाला बनवावं लागत असेल ना तर पहाटे उठून स्वामींची सेवा करून घ्या आणि नंतर न बनवा. पण तुम्ही खायचं नाही. नॉनव्हेजचा हा एक नियम 100% पाळायचा आहे. मांसाहार या सेवेला अजिबात लागू होत नाही. त्यानंतरचा अजून नियम म्हणजे समजा मासिक पाळी वगैरे आला तर तो 1 दिवस स्किप करायचा. म्हणजे आता समजा तुम्हाला तुमची इच्छा आहे की मला आता उद्या पारायण करायचंय पण मासिक पाळीमुळे होत नाही, तर तुम्ही नंतरच्या दिवस म्हणजे तुमची मासिक पाळी संपल्यानंतर कधीही करू शकता. शक्यतो म्हणजे या पारायणाची सुरुवात ना गुरुवारीच करायची आहे. गुरुवारी जर या पारायण तुम्ही प्रत्येक गुरुवारी जर हे 1 दिवसीय पारायण केलं ना तर खरंच खूप छान लाभ होतात. म्हणजे स्वतःच्या आयुष्यामधला अनुभव आहे. प्रत्येक गुरुवारी मी स्वामींचं पारायण करते. आता एवढ्यात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं प्रॉब्लेममुळे जरा मणक्याच्या मला बसता येत नाहीये जास्त, त्यामुळे माझं पारायण राहतंय. पण जशी होईल तशी सेवा मी आपल्या स्वामींची करत असते. आता हा झाला नियम. सुतक वगैरे असेल तो दिवस टाळूनच पुढच्या दिवशी तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. सोपे सोपे नियम आहेत. इतर वेगळे असे काही नियम नाही. फक्त मांसाहाराचा नियम मात्र आहे. आणि हे पारायण करत असताना कुठल्याही प्रकारचा कुणाचा द्वेष करू नका, कोणाला नावे ठेवू नका, तुच्छ लेखू नका. प्राणी मात्रांना जेवढी काही तुम्हाला या सेवेच्या दिवशी प्राण्यांची सेवा करता येईल, म्हणजे जसं की कुत्र्याला भाकरी देणं, गाईला भाकरी चपाती देणं, चारा देणं, या मुक्या प्राण्यांच्या काही सेवा करता आल्या ना तर त्या अतिउत्तम. त्याने सुद्धा खूप छान फरक आपल्या आयुष्यामध्ये पडत असतो. आता या सेवेचं उद्यापन कसं करायचं, तर संध्याकाळी तुमचं सगळं वाचून झाल्यानंतर ना छान तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. आता 1 दिवसाचं पारायण आहे. शक्य असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचं स्वयंपाक करू शकता. असं काही नाही की स्वामींना हेच पाहिजे तेच पाहिजे. जशी आपली परिस्थिती आहे तसं. मग कोण पुरणपोळी करतं, कोण भाजी चपाती करतं, कोण अगदी भाजी आणि भाकरी करतं. कुठलाही नैवेद्य स्वामींना चालतो. फक्त स्वामींचा नैवेद्य ठेवत असताना तुळशीचं पाद्यावरती आवर्जून ठेवायचं. कुठलाही स्वयंपाक करायचा. तुमची जर इच्छा असेल तर 5 लहान मुलं जेवायला घालू शकता किंवा एखादं जोडपं जेवायला घालू शकता. जशी तुमची इच्छा. असं काही नाही. उद्यापनाचे विशेष असे नियम काही नाहीयेत. जे आपल्याला शक्य होईल ना तसं आपण उद्यापन करू शकतो. आणि तुम्हाला त्या दिवशी आवर्जून मंदिरात देखील नैवेद्य दाखवायचा आहे. जवळपास तुमच्या कुठे मंदिर असेल, मठ असेल ना तर तिथे सुद्धा तुम्हाला तो नैवेद्य घेऊन जायचा आहे. भले तिथे तुम्हाला ठेवायला परवानगी नसेल, कारण बऱ्याचशा ठिकाणी नैवेद्य ठेवायला पण परवानगी नसते. तर अशा ठिकाणी फक्त नैवेद्य दाखवून आणायचा आणि घरी येऊन तुम्ही सगळ्यांनी तो थोडासा खायचा प्रसाद म्हणून. आणि घरी देखील जेव्हा तुम्ही स्वामींना नैवेद्याचं ताट ठेवाल ना तेव्हा ते ताट सुद्धा 10 ते 15 मिनिटं स्वामींजवळ ठेवायचं आणि तो प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करायचं. इतकं सोपी ही सेवा आहे आणि अगदी स्वामींच्या जवळ घेऊन जाणारी सेवा आहे. कितीही अडीअडचणी, दुःख, संकट तुमच्या आयुष्यामध्ये असो ही सेवा ना आपल्याला सगळ्यातून तारते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उगाच सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. खरंच खूप प्रभावी अशी सेवा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त, प्रकट दिनाच्या दिवशीही करू शकता, येणाऱ्या गुरुवारी कधीही तुम्ही करू शकता. ही सेवा नक्की करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये मला याचे अनुभव सांगा. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.